पाहू शकता ना, मस्त सुटसुटीत झालेले आहे बिर्याणी। तर तुम्हाला पण बनवायची अशी बिर्याणी तर आज आपण बनवलेली आहे अंडा बिर्याणी। हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आज आपण बनवलेली आहे अंडा बिर्याणी। आपण 4 ते 5 माणसांसाठी बनवणार आहोत आणि कुकरमध्ये बनवणार आहोत आणि झटपट होणारी रेसिपी आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आपण 8 अंडे घेतलेले आहेत। अंड्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत, उभ्या कट मारून घ्यायचे आहेत। कट का मारायचे ते आपण नंतर सांगू तुम्हाला। सर्व अंड्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। आता सर्व अंड्यांना कट मारून झालेले आहेत, पाहू शकता। आता आपण कुकरमध्ये 2 चम्मच साजूक तूप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत। अंडी फ्राय करता वेळी तेल अंगावर उडू नये म्हणून आपण कट करून घेतलेले आहेत। आता थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि थोडासा कोळी मसाला टाकून चांगला मस्तपैकी 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत आपण। आणि आपण एकाच भांड्याचा वापर करणार आहोत, जास्त भांडी नाही वापरणार। तुम्हाला भांडी घासायला कंटाळा आला असेल ना, तर एकाच भांड्यामध्ये बनवू शकता। पाहू शकता आता आपले अंडी फ्राय झालेले आहेत। आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो। सर्व अंडी काढून घेतलेले आहेत। आता त्याच कुकरमध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहोत। 2 चम्मच एवढं तूप घालणार आहोत। आता काही खडे मसाले घेतलेले आहेत। 1 चम्मच जिरा घेतलेला आहे, 1 चक्रीफूल घेतलेला आहे, 7 ते 8 मिरी घेतलेले आहेत, अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे, 1 मोठी वेलची आणि 2 लवंग आणि 2 तेजपत्ता टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपले मसाले तडकून झालेले आहेत। आता आपण 2 मोठे कांदे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि चांगले परतून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा माझ्या पद्धतीने। कांदा चांगला शिजला गेला पाहिजे। आता आपण अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत त्याच्यामध्ये। चांगली परतून घ्या। मस्त आहे की गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा। आता आपण त्याच्यामध्ये 2 मोठे टोमॅटो घालणार आहोत, बारीक चिरून घेतलेले आहेत। चांगले परतून घ्यायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली। आता चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। 2 चम्मच कोळी मसाला, धनिया पावडर अर्धा चम्मच, हळदी पावडर अर्धा चम्मच टाकून परतून घ्या। कमीत कमी मसाले वापरून आपण करणार आहोत अंडा बिर्याणी। आता अर्धा चम्मच बिर्याणी मसाला थोडासा ठेवलेला आहे आपण, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी टाकून परतून घेणार आहोत। दोन चम्मच दही चांगलं फेटून घेतलेलं आहे। आपला मसाला शिजते तोपर्यंत आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत ते पाहूया। मी 2 ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि मी ते अर्धा पाऊण तास आधी भिजत घातले होते। मस्त आपला मसाला शिजलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे, पाहू शकता। आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आपण 2 ग्लास तांदूळ घेतले होते तर 3 ग्लास पाणी घालणार आहोत। ही बिर्याणी आपण 4 ते 5 लोकांसाठी बनवलेली आहे।
आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत भिजत घातलेले. थोडासा आपण मसाला ठेवला होता बिर्याणीचा, तर त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेतलेला आहे. आणि वरून फ्राय केलेली अंडी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अर्धी थोडी आपण आतमध्ये टाकलेली आहेत, थोडी वरती टाकू. वरून थोडी कोथिंबीर. आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 1 शिट्टी घ्यायची आहे. 1 शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. अशी झटपट होती ही रेसिपी, नक्की ट्राय करून पहा. आता आपली 1 शिट्टी झालेली आहे, तर आपण झाकण खोलून घेतलेलं आहे. पाहू शकता तयार आहे आपली अंडा बिर्याणी. किती झटपट होते रेसिपी पाहू शकता. आता आपण झारा किंवा कालता घेऊन कुकरच्या कडेच्या बाजूनं आतमध्ये टाकून बिर्याणी अशी वरती घ्यायची आहे. अशा प्रकारे केल्याने अंडाही तुटत नाही आणि बासमती तांदूळही तुटत नाही. तर प्लेटिंगसाठी तयार आहे आपली अंडा बिर्याणी. पाहू शकता. अशात तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायची असतील, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी ही अंडा बिर्याणी नक्की तुम्ही ट्राय करून पहा. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.